नमस्कार. आपण ऐकत आहात रंग अंतरंगातले आणि मी आहे रागिनी चेडे. आज आपण उलगडून पाहणार आहोत एक हळवा, खोल आणि अंतर्मुख करणारा विचार. लेखक यशवंत पाटणे आपल्या खास शैलीत आपल्याला आठवण करून देतात की घरातल्या वडीलधाऱ्यांचं अस्तित्व म्हणजेच आपल्या संस्कृतीचे मूळ आहे. मग ते त्यांच्या शब्दातून, शांततेतून, शिस्तीतून किंवा अनुभवातून असो, ते आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. चला तर मग आजच्या या प्रवासात आपल्या घरातल्या संस्कार पीठांना पुन्हा एकदा आदरपूर्वक नमस्कार करूया. संस्कार पीठे. ज्येष्ठ नागरिक ही समाजाची चालती बोलती संस्कार पीठे असतात. काही वेळा या संस्कार पीठांच्या वाट्याला उपेक्षा येताना दिसते. इच्छा नसताना त्यांना वृद्धाश्रमाचे जिणे स्वीकारायला लागते. आज त्यांच्याविषयी सहृदयतेने चिंतन करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे धन असते. तरुणांनी या धनाचा योग्य सन्मान केला तर त्यांच्या संसाराला समृद्धीचा, सुखासमाधानाचा सूर लाभू शकतो. आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणते पाणी दे, माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. एवढीच माफक अपेक्षा ठेवणारे गणपतराव बेलवलकर नटसम्राटमध्ये रंगवून तात्यासाहेब शिरवाडकरांनी समस्त वृद्ध माणसांची शोकांतिका मांडली आहे. मुलं वाईट नसतात तर म्हातारपण वाईट असतं. म्हणून माणसानं समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, असे व्यवहारी तत्त्वज्ञान ते सांगतात. पण पुत्रप्रेमापोटी ताट आणि पाठ देणाऱ्या वृद्धांच्या वाट्याला कटोरा येतो. दयेची भीक मागणारे दयनीय जीवन त्यांच्या वाट्याला येते. आपणही कधीतरी वृद्ध होणार आहोत ही जाणीव तरुणांनी मनात जागती ठेवली पाहिजे आणि वृद्धांनीही तरुणांबाबत तक्रारीचे सूर काढण्यापेक्षा त्यांना भविष्याची आव्हाने पेलण्यासाठी संस्कारांचे सामर्थ्य दिले पाहिजे. आजच्या गतिमान जगात माणूस अगतिक झाला आहे. काळ झपाट्याने बदलतो आहे. काळाबरोबर आपल्यालाही बदलले पाहिजे. नव्या जुन्या मूल्यांचा योग्य मेळ घालून जीवनाचा आनंदयात्री झाले पाहिजे. शेवटी निवृत्ती ही एक वृत्ती असते. या वृत्तीत उमेद, उपक्रमशीलता असेल तर माणसाला त्याचे आयुष्य कधी ओझे वाटत नाही. मुळातच वाढणाऱ्या वयाचे ओझे जी मंडळी आपल्या मनावर व कुटुंबावर टाकत नाहीत ती सदैव तरुणच असतात. भले त्या माणसांच्या अंगावर सुरकुत्या पडल्या तरी मनाने ती तरुणच असतात. वृद्धांच्या शरीरावरच्या सुरकुत्या या मृत्यूच्या रेघोट्या नसतात तर त्या अनुभवसंपन्नतेच्या रेषा असतात. त्या रेषातून तरुणांच्या जीवनांची रांगोळी साकार होऊ शकते. जसे आपण आपट्याच्या पानाने दसरा साजरा करतो, आंब्याच्या पानाने पाडवा साजरा करतो, तसे ज्येष्ठांच्या तळहाताच्या पानाने उभे आयुष्य साजरे होऊ शकते. त्यांच्या आशीर्वादात आयुष्याला सुंदर आकार देण्याचे सामर्थ्य असते. निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्न काही जणांना भेडसावत असतो. मला वाटते ज्या विभागात, कामात त्यांचे आयुष्य व्यतीत झाले तिथल्या अनुभवांचे ज्ञान त्यांनी मुलांना दिले तर त्यांचे आयुष्यही सार्थकी लागेल. जसे बँकेतल्या गृहस्थाने गरीब मुलांना गणित शिकवावे, शिक्षकाने एखादा संस्कार वर्ग चालवावा, अगदीच शक्य झाले तर ज्येष्ठ नागरिकांनी एखादा स्टोरी क्लब किंवा कथामंडळ स्थापन करावे आणि येथे आजी आजोबा दर रविवारी छान छान गोष्टी सांगणार आहेत असे जाहीर करावे. पहा कशी मुलांची झुंबड उडेल. बालमनावर संस्कार करणारे आजी आजोबा ही आमच्या संस्कृतीची ठेव आहे.
आज अनेक कुटुंबे या ठेवीलाच पारखी झालेली आहेत. स्टोरी क्लबच्या माध्यमातून त्यांना आजी आजोबांचे प्रेम आणि संस्कार मिळतील व आजी आजोबांना मुलांचे निर्व्याज प्रेम मिळेल. या संस्कारातून, प्रेमातून संस्कृतीचे नवे उपासक निर्माण होतील. वृद्धत्व हा कुटुंबाचा आजार नाही, तर तो आधार आहे. ही मानसिकता सुंदर जगण्याला जन्म देते. एका आजोबांनी मला नववर्षानिमित्त रवींद्रनाथांची एक कविता पाठविली. त्या कवितेतले आजोबा परमेश्वराकडे प्रार्थना करतात, दुःख तापानं व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. वृद्धांना आयुष्याचे ओझे वाहण्यासाठी रटाळ सांत्वनाची गरज नसते, तर त्यांना प्रेमळ संवादाची भूक असते. ही भूक भागली की त्यांचे आयुष्य आपल्यासाठी संस्कृतीची ठेव होऊन जाते. आपल्या घरातील ज्येष्ठांची उपस्थिती म्हणजे केवळ अनुभवांचा ठेवा नाही, ती आपल्या संस्कृतीची सावली आहे, गारवा देणारी, आधार देणारी. आज आपण जेव्हा नव्या पिढीच्या वेगात पुढे जातो आहोत, तेव्हा मागे वळून त्या संस्कारपीठांकडे पाहणं अत्यावश्यक आहे, कारण त्यांच्या जीवनातील शहाणपण आपल्याला योग्य दिशा दाखवतो. जर तुमच्या घरात असे संस्कारपीठे आजही आहेत, तर त्यांच्यासोबत बसायला वेळ द्या, त्यांच्या गोष्टी ऐका, कारण उद्या त्या आवाजांचा अभाव आपल्याला खूप काही शिकवून जाईल. लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच एका अर्थपूर्ण शब्दप्रवासात. तोपर्यंत आपल्या घरातल्या संस्कारांची सावली जपूया. धन्यवाद.